मीटिंग तुम्हाला एका इनिंगमध्ये एकदाच करता येईल. आउट झाला बाउंड्री ठीक आहे, पण ऑलरेडी मीटिंगची गोष्ट करतोय. पहिल्या चेंडूवर खणखण चौकार ऑन ड्राईव्ह मारलाय, पुन्हा गोलंदाजी करतोय. इथे बाकी चेंडू टटवलाय, पुन्हा बघायला मिळतोय. इथे बाकी राहील डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल आहे. ओके, बाउंड्री. 2 चेंडू 2 बाउंड्री तुम्हाला बघायला मिळतो. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो रियाज नावचा गोलंदाज. आपण बघत आहात सरावले विरुद्ध अर्जुन 11 रहमतनगरचा संघ हा. चेंडू टटवलाय कव्हरच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतोय. दीपक आहे तो, दीपक आहे ना, दीपक. बॅकफुटला गेलाय कव्हरच्या रिझनला. सुंदर क्षेत्र डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? जोरदार अपील आणि इकडे बाकी पूर्ण धाव होते. एकेकाळी ह्या संघाचं नाव होतं टायटन. या मैदानावरचा विजेता संघ आहे हा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताला गोलंदाज आपण बघत आहोत. ओ हो हो, जगा दिया और आपको भगा दिया. चला, हिमेश नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर बाकी एक डॉट, मग एक सिंगल आणि विकेट. 9 धावा फरकावर लागला गेल्यात. एक मिनिट आवरून देतो. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, सरळ 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1-9, धावसंख्या होते 10 ना. चला, आपण इन्व्हेस्टिमेट संघाचे आलेत का? चिन्मय्या आपल्याकडून आपण मॅन ऑफ द सन्मान चिन्ह देऊया. चंदनजिया सन्मान चिन्ह द्यायचं आहे. मनीजिया आपण इन्व्हिजिबल संघाला सन्मान चिन्ह देतोय. या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला. बहुत ही बढ़िया 27 रन, 27 रन कुछ ज़्यादा स्कोर नहीं है, मगर आखिर तक आपने जिस सबसे खिलाया काबिल तारीफ करूंगा. और यहाँ पे आके बल्कि आपने टूर्नामेंट में इसे डोनेट किया है इस धर्मवीर चषक को, इसके लिए मैं काबिल तारीफ आपकी करता हूँ. ऐसे ही काम करते रहिए. और यहाँ जब भी यहाँ पे टूर्नामेंट रहेगी धर्मवीर के लिए तो आप पहले प्रोत्साहित करते हैं. ईसा है खेल से काफ़ी गर्वान्वित किया और सब ने आपकी दिल खुल के बात की. हार जीत तो है मगर आखिरी गेंद तक आपने बढ़िया काम किया. निश्चित आपण बघत आहात इन्व्हिजिबल संघाचं आपण मनापासून कौतुक करतो. अतिशय सुंदर मॅच त्यांच्याकडनं बघायला मिळाली. लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसाला आपण पाहिली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. अल्ताफ नावाचा गोलंदाज पाहायला मिळतो. डावखुरा फलंदाज या स्पर्धेमध्ये या खेळाडूचं बघायला मिळतोय. अफजाल आपला सेकंडला पुढे लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर चायनावर बघायला मिळतो. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान नाही. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ते 11 धावा. ही गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. चायनामन म्हणतात त्याला, कारण चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. भारतीय संघाकडनं आपण कुलदीप यादवला नेहमीच बघत आहात तशा पाहिजे गोलंदाजी करताना. इन फॉर्म बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतो वैभव. चेंडू ड्राईव्ह केला, इथे सरळ हातामध्ये जातो. गुड फिल्डिंग चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. धीकपच्या हातामध्ये डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ओ ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. वाईड असं घोषित करतात पंच धीरज मोरे. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा आपण बघत आहात अफजल नावाचा गोलंदाज. चेंडू ड्राईव्ह केलाय, सरळ हातामध्ये जातो. गुड फील्डवर काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. विकास नावाचा खेळाडू आपण पाहिलं. अर्जुन 11 संघ आपण बघत आहात हा. अतिशय सुंदर चेंडू. इकडे बाकी चेंडू सरळ पडल्यानंतर जातोय. पण याला ऑफ ब्रेक नाही कहते. लेफ्ट आर्म को चाइनामन कहते उसको. चाइनामन ऑफ ब्रेक. राइट आर्म जो डालतो राइट ब्रेक. लेफ्ट आर्म को चाइनामन. लेफ्ट आर्म का लेग ब्रेक. पुन्हा शेदा बघत आहात आपल्या सेकंडला पुढचा चेंडू हाताळताना बॅक फुटला गेला. चेंडू ड्राईव्ह केला. सरळ चेंडू सीमा पलीकडे 4 धावा.
17. 17 धावा फलकावर लागल्यात. एक चेंडू अजून बाकी आहे. एक गेंद आणि शेष आहे. 1 to go. 17 धावा फलकावर. चला जर चेंडू आम्हाला अगोदर पुरवा. प्लीज सहकार्य करा. बाहेरचे प्रेक्षक धन्यवाद. आज आमच्या बी संघातला खेळाडू राजू धोडी यांचा जन्मदिवस आहे. येणारं उदंड आयुष्य तुम्हाला सुखमय, तुमच्या मनोकामना परमेश्वर पूर्ण करो आणि निरोगी आयुष्य लागो आणि अशाच टुर्नामेंट खूप वर्षानुवर्ष खेळो, ह्या तुम्हाला वाढदिवसाच्या शुभकामना. आमचा राजू धोडीच्या 17 धावा झाल्यात. पुन्हा चेंडू टटवला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तर षटक सबलीत 2 आणि फलकात धावसंख्या लागल्या 17. तर 2 षटकाच्या समापनानंतर सरावली बी संघाची धावसंख्या झाली 17. बघायला मिळतं 2 षटक 17 धावा. आपण सामना बघत असतो. एका साईडला अर्जुन 11 रेहमतनगर, दुसऱ्या साईडला सरावली बी जो प्रथम फलंदाजी करतोय विकास. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय विकास. बॅकफुटला गेला, चेंडूला कट केला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते दीपक ह्याच्याकडनं. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या ग्राउंडवर जणू काही जन्मस्थानी घेतलाय अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताना टायटन नावाचा पुढील संघ आता तुम्हाला अर्जुन 11 बघायला मिळतोय. पुन्हा शेता विकास आपल्या शेकाला पुढचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. इथे बाकी वैभवला थांबवून ठेवलाय. 2 चेंडू डॉट टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. दरवर्षी वेगवेगळे विजेता ह्या धर्मवीर चषकाचे एक विशिष्ट कुतूहलाची बाब तुम्हाला बघायला मिळते. आवर्जून प्रेम करावं. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचलेली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतात. सरळ ड्राईव्ह केलाय. तिसरा चेंडू देखील डॉट जातोय का काय पाहायचं आहे. आणि इथे गडी बाद. वैभव बाद झाला. सुसाईड केली. 2 चेंडू असताना इथे बघा तिसऱ्या षटकात कमबॅक करताना आपण बघत आहात. पुन्हा शेता विकास आपल्या षटकाला पुढे जाऊन हाताळतोय. इथे बाकी हलक्या वेळी खेळून काढला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांशी विचार केला. धावसंख्या होते 18. चेंडूला खेळलं कव्हरच्या रिझनला. आता बाकी डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो मनीष. ओहो हो, स्वीप शॉट खेळले पण सरळ गेला चेंडू आउट ऑफ द पार्क, म्हणजे बॉक्स आउट म्हणतात ते. एकच धाव फक्त या षटकामध्ये दिलाय. सिर्फ एक ही रन दी इस ओवर में. बढ़िया गेंदबाजी करते हुए विकास. तो 3 ओवर के समापन के बाद स्कोर है 18.
नवीन आहे गोलंदाज, नवीन नावाचा गोलंदाज, 3 षटक 18 धावा, एकच धाव दिला. ईश्वर नावाचा फलंदाज नॉट स्ट्राईकला आहे. नो बॉल, पण इथे बॉक्स आउटचा विकेट आहे नो बॉलला. धावसंख्या 1. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, आपल्या उमेदीच्या काळामध्ये अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. पंकज माची नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. नवीन नावाचा गोलंदाज. ओ पुन्हा बैठक शॉट मारला, पण बॉक्स आउट मध्ये विकेट जातो. 2 षटकामध्ये 17 धावा असताना पाहिजे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. जन्मदिवसाच्या ह्याच्यामध्ये संकटात सापडलेल्या संघाला उर्वरित 4 चेंडूमध्ये किती धावा करतो बघायचं आहे. राजू धोडी नावाच्या खेळाडूचा आज जन्मदिवस आहे. येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक आयुष्य तुमचं सुखमय आणि समृद्धीच्या पद्धतीने परमेश्वर तुमचं प्रत्यक्ष मनोकामना पूर्ण कराव्या आणि या अडचणीत सापडलेल्या संघात तुम्ही बाहेर काढतात का हे आम्हाला पाहायचं आहे. नवीन खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. ओ इथे बघा सरळ चेंडू होतो, 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 धावसंख्या 20 धावा या फलकावर लागल्या जातात. 3 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू बाकी आहेत. 1 नो बॉल मध्ये आउट झालाय. 2 चेंडू 2 षटक 17 धावा असताना खराब फलंदाजी बघायला मिळते. नवीन आणि ईश्वर. ओहो हो, बाल बाल बच गया, बडा शॉट खेलना चाहते थे. 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होते 21. विकासने कमबॅक केलं. 3ऱ्या षटकात फक्त 1च धावा दिल्या आणि तिथे बाकी मॅचचे चित्र चित्र पलटली गेली. पुन्हा नवीन. पुन्हा नवीन. इथे बाकी नो बॉल बघायला मिळतो. धावसंख्या 23 धावा. टू टू गो. ओ धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 24. 2 षटकात 17 धावा असताना काय कमबॅक केलं गेलं. अब्सोल्युटली गुड बॉलिंग परफॉर्मन्स. आपण विचार केला 3रं षटक विकासने हाताळले, फक्त 1च धाव दिलं. 4थं षटक हाताळलं. नवीनला आपण बघत आहात. उत्कृष्ट गोलंदाजी करता, परफेक्ट लाईन अँड लेंथ, अचूक टप्प्यावर मारा होतोय. बघूया राजू कशा पद्धतीने खेळतात. आणि गडी बाद होत. अशा पद्धतीने फक्त धावसंख्या झाल्या 25. 26 धावा विजयासाठी करायचे आहेत.
दोन सलामीचे फलंदाज एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय. अब्बू उरेरा और अफजल. अब्बू उरेरा, अब्बू डालो ना सिर्फ. बिल्कुल झाड़ के छाव में प्रैक्टिस करते हैं गंगोत्री के. हेलो चला, सलामीचा फलंदाज, सलामीचा गोलंदाज वैभव बघायला मिळतोय. 25 धावा काढायच्यात, पंच घोषित करतात बघा. विकेट चांगला करा रियाज. थोडी लाईन मारून घ्या, नंतर ह्या सामना खेळवा. आता नंतर लाईन मारून घ्या. ओके, गुड वर्क. ह्यालाच तर म्हणतात तर धर्मवीर का म्हटलं जात आहे. प्रत्येक जण साहेब आहे तिकडे आणि म्हणून ही स्पर्धा महाराष्ट्राच्या कोपऱ्यात एकमेव स्पर्धा जी संपूर्ण डोनेट केली जाते. आपण बघा धर्मवीर. खातं खोललंय अवांतर धावांशी, खातं खोल. 1 धाव बघायला मिळते. अर्जुन 11 रहमतनगरचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. 25 धाव विजयासाठी करायचे. पुन्हा शॉट ऑफ प्ले चेंडू. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. ओ गुड फिल्डिंग. आणि इथे बघूया बाल बाल बस गए ते. पंकजी पुढे निघून गेले होते पण मोक्यासाठी लक्ष टाकलं. सुंदर फील्ड बघायला मिळते. सरावली बी हा संघ देखील पुढे नामांकित संघ पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळलाय. कदाचित विकेट होतं की काय दरम्यान. खूप चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळते अमोल यांच्याकडनं. 3 चेंडू निर्धाव टाकले. गुड बॉलिंग. ओ इथे बाकी चेंडू सरळ निघून गेला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 4 धावा. माफ करा, स्क्वेअर लेगच्या खालून गेला. अवरामध्ये डोक्यावरनं चेंडू जातो, इथून डोक्यावरनं जात नाहीये. ये हमारी उर्वी की डफली है. क्या बचता है. गणपती असून द्या, गरबा असून द्या, अप्रतिम. बॅकफुट पे गए. पुन्हा कव्हर ड्राइव्ह बघायला मिळतो. सीमा पलीकडे 4 धावा. खणखणी चौकार. ये है अफजल का जलवा. दोन 2023 विजेता संघ होता हा. चेंज ऑफ पेस. अमोलचं खूप सुंदर यष्टीरक्षण. 2 चेंडू खराब पडले, तिथे 8 गेले. अन्याला 4 डॉट गेले होते. धावसंख्या झाला 8. विजयासाठी करायचे 25 धावा. 9 झाले, माफ करा, 9 धावा झाल्यात. 2 बाउंड्री, 1 सिंगल. पहिला चेंडू वाईट, 2 बाउंड्री गेला. आता बघूया 25 धावा विजयासाठी करायचं. टीम मीटिंग कमी करा प्लीज. तर की पंकजला बोलवतात पाहायचंय. 25 धाव विजयासाठी करायचे. 24 हुआ था, यहाँ पे आप रुके हुए हैं. जबरदस्त बॅटिंग. आणि हा ग्राउंडवर विचारतात ना, एक मोठा कॉन्फिडन्स तुम्हाला अफजलकडे बघायला मिळतोय. आणि आता बघायला मिळतं तुम्हाला अब्बू अरेरा. और गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ईश्वर माशी. इथेच अंडरला वेळ लागतो. ओव्हरमध्ये खूप कमी वेळ असे एकत्र होतात. इथे प्रत्येक चेंडूवर तुम्ही एकत्र. ओव्हरमध्ये आपल्याला चेंडूवर जायला लागते. अंडरमध्ये चेंडू तुमच्याकडे येतो. हा डिफरन्स आहे बघा. फरक कसा बघायला मिळतोय. धूप छाव जेवढा फरक आहे तसा फरक पाहायला मिळतोय. ईश्वर नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. 9 धावा फलकावर लागल्यात. इथे बाकी चांगली गोलंदाजी टाकावी लागेल. विजयासाठी 25 करायचे. ओहो इथे बाकी चेंडू जातोय. बॅटची एज लागून 1 धाव बघायला मिळते. आणि धावसंख्या होते ती 10 धावा. आता उरले चेंडू 17. धावा हव्यात 15. पण 27 धावासाठी इनविसिबल बी या संघाने बाकी आई भवानी धनसार संघाबरोबर सामना खेळतो. 11 चेंडू नॉ स्ट्राईक राहिला. शेवटचा चेंडू स्ट्राईक मिळाला आणि त्या फलंदाजाने बाकी सामना जिंकवला. तो फलंदाज होता तो
श्रीकांत नावाचा फलंदाज, काय क्लास. शेवटचा चेंडू, 11 चेंडू समजून बसला प्रत्येकानं. पुन्हा ईश्वर चेंडू टॅप केला. इथे बाकी पंकज हातामध्ये चेंडू जातो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पंकज माशी नावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. एक मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो. सरावले बी 2 षटकात 17 धावा होत्या. त्यानंतर बाकी धावाच निघाल्या नाहीयेत. ओहो, खूप सुंदर क्षेत्ररक्षण राजू माशी यांच्याकडनं बघायला मिळते. 86 किलो 77 ग्रॅम वजनाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. काय सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहिलंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतं. एक मोठी स्पर्धा यावर्षी नवीन संघ बघायला मिळतात. लिंक टाकली की लोक तुटून पडतात आणि 15 सेकंदात 32 संघ पूर्ण झाले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या स्पर्धेचा बोलबाला असतोय, जी संपूर्ण डोनेटेड स्पर्धा म्हणून आपण बघितली जात आहे, ती स्पर्धा म्हणजे धर्मवीर चषक. पुन्हा ईश्वर आपल्या सरकारला पुढचा चेंडू. हो हो, काय सुंदर अँड्रॉइड केला होत आहे. जायचं होतं चित्राला, गेला चेंडू भीमनगरला. विजेता संघ आई भवानी धनसार संघाबरोबर खेळ आणि तो संघ आपला आजच्या दिवसाला तिसरा संघ कट केलाय. गुड क्रिकेट, सिन्सिअर क्रिकेट, काय सुंदर पद्धतीने बघितलंय. एक मोठा फटका, 21 धाव देखील बघायला मिळते. धावसंख्येला 16 धावा. पुन्हा ईश्वर समोर थोडा अफजल नावाचा तर डावखुरा आणि उजव्या फलंदाज थोडं क्षेत्ररक्षण बदल केला जातो. अफजल नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. 16 धावा फलकावर लागला. दुसरं षटक मार्गस्थ. ईश्वर आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. ओ हो, अरे चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग ऑफ वर 4 धावा. आमचा स्वान पदक इकडे आहे बघा. कशा पहिले खेळ शिकवलं जाते, रोज ट्रेनिंग दिली जाते इकडे. धावसंख्या 21 धाव फरकावर लागल्या जातात. अजून देखील 4 धावाची आवश्यकता. बर्थडे बॉय आम्हाला बघायला मिळतो. राजू माछी. ओहो, इथे एकच धाव बघायला मिळते. डिक्लोर झोन मध्ये चेंडू जातोय. राजू धोडी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 82 किलो वजनाचा खेळाडू. काय सुंदर क्षेत्ररक्षण त्याने केलं आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं धर्मवीर चषक म्हणजे त्यांचा चषक असं आपण बघत आहात. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकमेव स्पर्धा जी संपूर्ण मिळणारा, ह्यातील प्रॉफिट जो असतो तो संपूर्ण डोनेट पद्धतीने केला जातो. गोरगरिबांना मदत करणारा. 25,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले या स्पर्धेच्या माध्यमातून. ओम साईचं आम्ही मनापासून कौतुक करतो आणि बघा ही स्पर्धा किती लोकांपर्यंत लवकर पोहोचली जाते. 25,000 सब्सक्राइबर. ओ हो, ये तो क्या कहे अब्बू जान. डीजे एकेकाळी पाचोड संघाकडे खेळताना असंख्य स्पर्धा एकात्र जिंकून देण्याचं काम त्यांनी केलंय. आज बाकी आपल्या संघासाठी खेळताना अर्जुन 11 संघासाठी खेळताना मसूलला गत स्पर्धेत देखील खूप चांगली चंदन भाऊची जी स्पर्धा होती ती चांगली बॅटिंग आपण त्यांच्याकडनं पाहिलाय. चेंडू ड्राईव्ह केलाय, सरळ जातो. खेळाडूच्या हातामध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. इथे बाकी धनसारच्या कर्ण तयार राहायचं आहे. आई भवानी धनसार तयार राहायचं आहे. तरी विजेत्याने आपण खेळणार. ओ काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पंकजकडे बघा अजून तेवढं कौशल्य बघायला मिळते. आपल्या उमेदीच्या काळामध्ये काय खतरनाक बॅटिंग बॉलिंग पंकजकडे आपण पाहिलाय. ओ इथे बाकी 6 चेंडू 1 धावा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. कोणाने बोला अक्षय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे.
गुड लेग ब्रेक, काय सुंदर गोलंदाजी केलाय. का मला लेट बॉलिंग झाली म्हणून सांगतात, पण धावाच कमी केल्या. 2 षटकात 17 धावा होत्या. ओ 4 चेंडू और इसी के साथ मैच जीत लिया है. मसुल्ला ने एक बार फिर लेमन शॉट केलाय. इकडे बाकी जाऊया नाणेफेकीसाठी आपल्याला बघायला मिळेल का साईडला